नमस्कार, मी अक्षता स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे अक्षस ब्युटिफुल लाईफ. आणि मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे 11:20 झालेले आहेत आणि मी रेडी झाली आहे. मी चालली आहे आर्याला स्कूलमधनं आणायला. इराला मी दिलं आहे शेजारी आणि मी ही कॅब पण घेतलेली आहे कारण की बाहेर जरा ऊन आहे. काल एवढा धोधो धोधो पाऊस पडला आणि आज ऊन आलेला आहे. सो तिच्यासाठी मी ही कॅब घेतली आहे आणि इराला नाही घेऊन जात कारण की आर्या कधी कधी चालत येते आणि कधी कधी म्हणते मम्मा मला घे. म्हणजे दुसऱ्या मुलांच्या पेरेंट्सने त्यांना घेतलेलं असतं ना कडेवर, मग ती पण म्हणते की मम्मा मला घे. मग मला घ्यावं लागतं. मग दोघींना तुम्ही घेऊ शकत नाही. आणि ह्या वेळेला रस्त्याला बरीच गर्दी असते कारण की बरे स्कूलचे व्हॅन, बस, त्या रिक्षा आणि इतरही ऑफिसला जाणाऱ्या लोकांची धावपळ असते, तर बरीच गर्दी असते. सो मग मी इराला नाही घेऊन जात. इरा शेजारी आहे. तर आता झालेत 5 मिनटं आधी निघते मी, तर तेवढ्यात पोचते आणि सगळी कामं बाकी आहेत. घरी आल्यावर सगळी कामं करायची आहेत. सो आज थोडंसं शेअर करण्याचा प्रयत्न करेल. आणि भिंत बघा किती घाण करून ठेवलं. म्हणजे सगळ्या भिंती मुलींनी घाण करून ठेवलेल्या आहेत. मंदिर छान दिसतं ना, मला माझं मंदिर खूप आवडतं. सो सगळ्या भिंती मुलींनी घाण करून ठेवल्यात. पण मी आता काही साफ करायच्या ह्याच्यात लागत नाही आहे कारण की आता आपल्याला दिवाळीसाठी करायचंच आहे. हळूहळू करायला सुरुवात करावी असं मला वाटतं आहे कारण की दोघींसोबत ना जर आयत्या वेळेला करायला गेलं तर खूप लोड पडेल. तर एनिवेज आता मी निघते फटाक करणं, तिला घेऊन येते आणि मग जरा तिचं फ्रेश वगैरे होऊन झाल्यावर बघते त्यांचं काय चालू आहे आणि काय नाही आणि मग ब्लॉगला सुरुवात करते. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला आणि सबस्क्राईब करा नवीन असेल तर. चला आता निघते आणि आल्यावर भेटते. हॅलो एव्हरीवन. तर आता झाली आहे संध्याकाळ. ब्लॉगला सुरुवात केली की गाड्यांचा आवाज जरा जास्तच येतो खालचा. आणि बाहेर मस्त असा पाऊस चालू आहे. बराच वेळ पाऊस झालं चालू आहे, म्हणजे दुपारपासून वगैरे सुरू झाला आहे. आणि रोज असंच होतं, सकाळचं वगैरे ऊन येतं आणि दुपारनंतर म्हणजे 2-3 वाजेपासून मग पाऊस सुरू होतो. आज जरा लवकरच सुरू झालेला आहे. आणि इथे आर्या आहे माझ्यासोबत. तर आर्याचं दूध वगैरे पिऊन झालं आहे आणि आर्या आता काय खाते आहे. ॲक्च्युली मी ना चहा केला माझ्यासाठी. तिला दूध दिलं आणि थोडंसं दूध शिल्लक होतं म्हणून चहा केला त्याचा. आणि मी ग्लासात दूध घेतलं. ॲक्च्युली मी कशात पण दूध ग्लासमध्ये मी चहा घेतलेला आहे आणि मी कशातही चहा पिते. काय होतं काय तिखट आहे, पाणी देते. तर मी कपमध्ये, मोठे कप, छोटे कप, नंतर पेला, ग्लास, वाटी, कशातही मी चहा पिऊ शकते. आपल्याला प्यायचं म्हणजे टेस्टी चहा पाहिजे, मग तो कशात का असे ना. तर असं आहे. आणि ते आर्या फ्रेश वगैरे झाली आहे मस्त. अरे वेळ हाय का. आणि ती पण पापड खाते. आणि इथे ना काही पापड होते ते ना मऊ पडतात म्हणून मग मी असे थोडे ठेवलेत. तर 5 मिनिट म्हणजे तिकडे त्या रूममध्ये गेले की फॅन लावेन आणि मग ते जरा सुकतील. आणि ते खिडकी थोड्या वेळासाठी उघडी ठेवली कारण खूप गरम होतं. आणि फॅन लावला ना, किचनचा फॅनचा आहे ना कसं आहे, नुसताच आवाज येतो त्याचा खूप असा आणि हवा तर काहीच नाही. तर असं आहे म्हणून मग तो बंद केलेला आहे आत्ता. आणि चहा एन्जॉय करते आणि लगेचच स्वयंपाकाला लागणार आहे कारण की हिरा झोपली आहे. तोपर्यंत माझा कुकर लावून होईल आणि भाजीची तयारी होईल. होप सो, कारण की ती कधीही उठू शकते. आणि आऱ्याचं दूध वगैरे पिऊन झालं आहे, ती पापड खाते. आणि येस, तर 2-3 दिवस झाला असंच पाऊस चालू आहे. तर घरात इथे कपडे आहेत आणि बेडवर काही कपडे आहेत जे मी सकाळी टेरेसवर सुकायला टाकले होते, पण पाऊस आल्यामुळे ते काढले. आणि ते आता मला घरात स्टँड लावायला लागणार आहे कपड्यांचा. सो त्याच्यावर ते टाकणार आहे. बाहेर कपडे तर काही सुकणार नाही, मग बाहेरचे पण जेवढे शक्य आहेत. सॉरी, एक मिनटं, मी आर्याला पाणी देते. तर मी आता आर्याला पाणी दिलेलं आहे. थांब बेटा. पापड थोडासा तिला तिखट लागतं. तर हां, भाजीची तयारी करते असं मी म्हणणार होते. आणि पावसाचं असं आहे की कपडे आता घरातच सुकायला लागणार आहे. सो इथल्या दोऱ्यांवर कपडे आहेत, बाहेरच्या रॉडवर आहेत. आणि आता मला वाटतं बाहेरचे पण कपडे काढून ना मी घरातच स्टँडला लावते कारण फॅनच्या हवेने ते सुकून जातात असं. तर येस, आता चहा एन्जॉय करते माझा. सो तुमचा झाला का चहा, कमेंट करून सांगा. ते झालं ना. सर मागे, सर मागे, सर सर सगळं करायचं.
करा स्टार्ट. व्यवस्थित. ते रेड आहे ना त्याच्यावरच करायचं. थोडा अजून मीठ कर. इथं वर आता. हे तर नाही. बरोबर. हे मस्त केलं बरं. त्याच्या खालचं पण हा सी काढा. हा चुकीचा काढला. हा छान काढला. हा काढला. हा काढा. असं दाखव. ठीक आहे सगळी असं असं काढ. तू ह्याच्यावर थांब सांगते. हा हळू येस. मस्तच काढला ग. हाय काय. येस. आता हा पण काढ. छान काढा तसंच. ठीक आहे. न्यू पेन्सिल आहे म्हणून आला का ग छान. ओके काढ. हा तू माझी घेतली. बरं चल काढ. येस 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 येस. बस. आता हा दाबून काढ ना. दाबून. आता हिराच्या झोळीचा आवाज येतोय पाळण्याचा. बहुतेक ती उठेल. आता ती उठली तर बरंच होईल. ॲक्च्युली मला पलीकडे जायचं. इथे गरम होतं एवढं. भाजी माझी चिरून झाली आहे. आणि वरण भात का नाही मी अजून लावला ते सांगते. इथली भांडी मला घासायची आहे आणि माझी जी भांड्यांची जाळी ती इथे आहे खाली आणि त्याच्यामध्ये पण पूर्ण भांडी आहेत. येस गुड. आता हा काढा. आणि ती भांडी मी लावली नाही आहे ती इरासाठी. तर माझं दुपारी लावले होते डबे तर ते त्यातच आहेत. आणि मग दुपारी श्री पण घरीच होता ना. तो वरण भात संपला तर ते डबे पण घासून त्यात ठेवले. आणि आता हे काय तर मग आता ते लाव कसं. ती उठेल आणि मी स्वतःहून त्यांना कधी उठवत नाही. डिस्टर्ब करत नाही. हा शोपती काय सांगते. माझं नाव सांग की मी अभ्यास करते म्हणून. तर येस आमची आर्या काय करते. अभ्यास करते. होमवर्क गेली 7-8 दिवस तर पेंडिंग होमवर्क आहे. ती करायलाच बसत नाही. आज तर मी तिच्या टीचरला सांगितलं पण की मॅम ती होमवर्कच करत नाही. तर काय करायचं. 18 तारखेपासून परीक्षा पण आहे मॅडमची. तर ती मला स्वतःहून तिला काय कळतोय की मम्मा कोणाला सांगते. एनिवेज तर ती म्हणते माझं पण सांगू ना. मी अभ्यास करते. माझं नाव सांग. तर बघा ती अभ्यास करते. करा. टाईप सी पॅटर्न सी ड्रॉ करते मॅडम. आणि अजून पुढे बराच अभ्यास आहे. अजून मला वाटतं 4-5 पानं असतील ना बेटा. चल काढा. मी कशाला काढू. तू काढायचंय. मी आहे का प्ले ग्रुपला. ती प्ले ग्रुपला आहे बरं का. प्ले ग्रुपचा अभ्यास आहे हा.
आहे ड्रामा.